नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये आता गटबाजी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मुखेडचे माजी आमदार तथा नांदेडचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर आपल्या सोबत आहेत। साहेब काय सांगाल, नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते? अजिबात गटबाजी नाही। आम्ही एकसंघ काँग्रेस पक्षामध्ये पक्ष वाढवण्यासाठी सर्वांचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे गटबाजीचा कुठं विषय आलाच नाही। कुठं कधी असं गटबाजी आम्हाला तर कुठं दिसली नाही आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीने दिसली मला काही समजलं नाही। आपण मुखेड मतदारसंघाचं यापूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे। सध्या आपण जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहात। काल आपल्या मतदारसंघातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नवीन चेहरा नवीन उमेदवार देण्याची मागणी केली आहे। आपण मुखेडमधून सध्या इच्छुक आहात। एकंदरीत जिल्हाध्यक्षांना किंवा माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांना काँग्रेस पक्षामधूनच विरोध होतोय का? विरोधाचा असा कुठला विषय नाही। लोकशाहीमध्ये पक्षाकडे सर्व उमेदवारी मागतात। पक्षाने ज्याला उमेदवारी दिलं त्यांना उभा टाकावं लागतं, निवडणूक लढवावं लागते। त्यामुळं माझ्याही मतदारसंघामध्ये मुखेडमध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यामुळं मी माझा दावा किंवा माझं मागणी मी माझ्या पद्धतीनं मागणी पक्षाकडे केलेली आहे आणि या उपर 4-5 लोकांनी दुसरेसुद्धा मागितलेलं आहे। लोकशाहीमध्ये पक्षाकडे उमेदवारी मागतात, प्रयत्न करतात, उमेदवारी दिल्यानंतर सर्व मिळून पक्षाचं काम करावं लागतं याची सर्वांना जाणीव आहे। म्हणजे नेमकं याचा अर्थ असाच होतो ना की काँग्रेसमध्ये गटबाजी निर्माण झालेली आहे। पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांनी नवीन चेहरा देण्याची मागणी केली आहे। आपण इच्छुक आहात, याकडे आपण एकंदरीत कसं पाहता? एक मुखेड मतदारसंघातच नाही तर आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघ आहेत। 9 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये देगलूर मतदारसंघामध्ये तर 24 लोकांनी मागणी केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी मतदारसंघामध्ये 10-12 लोकांनी मागणी केलेली आहे। तसं माझ्या मतदारसंघामध्ये इतर लोकांनीसुद्धा मागणी केलेली आहे। यापेक्षा दुसरं काही वेगळा विषय नाही। दुसरी गोष्ट की मुखेड मतदारसंघ जो आहे काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे, परंतु आता शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा या मतदारसंघावर दावा केलेला आहे। आघाडीमध्ये 3 पक्षाची आघाडी आमची असल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे शिवसेना गट असेल, त्यांनाही आपला दावा करण्याचं किंवा मागणीचं किंवा त्यांच्या श्रेष्ठीकडे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। शिवसेनेलाही वाटते की आम्हालाही तिथली जागा सुटावी, राष्ट्रवादीलाही वाटते, पण हक्क आमचा आहे। त्याचं कारण एक आहे की 2009ला मी आमदार म्हणून तिथं काम करायला मला पक्षानं काम करायची संधी दिली होती। त्याचनंतर 2 वेळेस आमचा जरी पराभव झाला तर 2 नंबरला आम्ही आहोत आणि आमची तिथं भक्कमपणानं काँग्रेसची फळी आहे। काँग्रेसचे गावोगावामध्ये कार्यकर्ते आहेत आणि चांगल्या पद्धतीचं टीम आमची तिथं असल्यामुळं आमचा प्रथम दावा आमचा आहे, आमचा हक्क आहे। त्यासाठी आम्ही रेटून मागणी करणार आहोत की आमच्याच पक्षाला सुटली पाहिजे जागा। नक्कीच महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत। प्रत्येक पक्षाने जरी मतदारसंघावर दावा केलेला असला तरी त्या मतदारसंघावर आमचा हक्क असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी व्यक्त केलेली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।